साजरा करत आहोत. स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली आणि हा 79वा स्वातंत्र्य दिन आहे. तर दरवर्षी आपण ऐकतोय 15 ऑगस्ट 26 जानेवारीला की काय स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व ते. तरी आपल्याला दरवर्षी या दिवशी थोर हुतात्म्यांचं या दिवसाचं आपल्याला स्मरण करायचं असतं, एक जाणीव ठेवायची असती. तर पूर्वी म्हणतात की पूर्वीपासून आपला भारत देश खूप सधन होता. मी लहान असताना भाषणातून ऐकायची की सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे. त्यावेळी माझ्या बालमनाला काही ते कळत नव्हतं सोन्याचा धूर कसा असतो किंवा काय ते. नंतर त्याची कळला त्याचा अर्थ काय आहे. तर खरोखरच आपला भारत देश खूप सधन होता आणि अनेक परकीय सत्तांना भारतात येण्याचा मोह पडला. अनेक फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज तर ही लोक आली आपल्या भारतामध्ये. केवळ संपत्तीच नाही तर ज्ञानाने सुद्धा सगळ्यांनीच आपला भारत देश समृद्ध होता. युआन शॉंग नावाचा एक चिनी पंडित सुद्धा आपल्या भारत देशामध्ये येऊन इथले अनेक ग्रंथ वगैरे त्याने त्याचा अभ्यास केलेला आहे. आपण इतिहासात वाचलेलं आहे हे सगळं. तर इंग्रज लोक आपल्या देशामध्ये कशासाठी आले तर व्यापारासाठी आले. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी हे पदार्थ त्यांना त्यांच्या देशात खूप थंडी असल्यामुळे त्यांना हे पदार्थ आवश्यक होते आणि त्याचा व्यापार करण्यासाठी ते या ठिकाणी आले. आणि व्यापार करता करता येथील राजकारणामध्ये ते ढवळाढवळ करू लागले. त्यांनी पाहिलं इथं की आपल्या देशात काय म्हणतात त्याला एक भारतीय समाजाला एक कीड लागलेली असंच मी म्हणेल की अंतर्गत कलह हे त्यांना या ठिकाणी खूप पाहावयास मिळाले आणि त्याचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. अतिशय धूर्त असे हे इंग्रज लोक होते आणि ही गोष्ट त्यावेळच्या राजकारणी लोकांच्या लक्षात आली नाही आणि इंग्रजांनी आपल्या देशामध्ये बरोबर शिरकाव केला. इसवी सन 1600 मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन केली आणि इथल्या राजकारणामध्ये ते लक्ष घालू लागले आणि एक 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 प्रदेश त्यांनी काबीज करायला सुरुवात केली. शिवराय होते तोपर्यंत शिवरायांनी त्यांनाही एक दूरदृष्टी होती की त्यांना माहिती होती हे ज्या परकीय सत्ता समुद्रमार्गे आलेले आहेत यांचा आपल्याला भविष्यात धोका आहे आणि त्यासाठी शिवरायांनी समुद्रामध्ये त्यावेळी आरमार उभारलेलं होतं. युद्ध नौका होत्या समुद्रामध्ये, त्या फिरत्या असायच्या सारख्या. पण शिवरायांना